काँग्रेसच्या नेत्या प्रज्ञाताई सातव यांनी काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि भाजपच्या पक्षप्रवेशानंतर आज भाजप नेत्या प्रज्ञाताई सातव हिंगोलीमध्ये आल्या आणि हिंगोलीमध्ये आल्यानंतर हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे त्यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांचं जंगी स्वागत केलं आणि स्वागतानंतर आपल्यासोबत आहेत आमदार तानाजीराव मुटकुळे. खरं तर प्रज्ञाताईंचं स्वागत तुम्ही आज जंगी केलं. काल प्रज्ञाताई सातव यांनी आपल्या MLCचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आज सकाळी मी त्यांना फोन केला की ताई आपलं हार्दिक स्वागत आणि आपण आमच्याकडं स्वागत स्वीकारासाठी यावं. आणि त्यांनी लगेच दुपारी 12:30 वाजता आमच्या घरी त्या आल्या आणि त्यांचं स्वागत आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये केलेलं आहे. त्यांच्या रूपानं एक OBC चेहरा आम्हाला हिंगोली जिल्ह्यासाठी मिळालेला आहे. निश्चित रूपानं मोठा फायदा त्यांच्यामुळं आमचा होणार आहे. कळमनुरी विधानसभेमध्ये रोहित पवारांनी असं म्हटले की मित्रपक्षाने जे आहे ते मित्रपक्ष भाजपने जे आहे ते मित्रपक्षाचा साखरेच्या सुरीने गळा कापला. येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रज्ञा सातवच्या बांगरांच्या विरोधामध्ये उभा करण्याचा नाही, तो निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा आहे. त्यांना सुटेबल वाटलं त्याप्रमाणे ते करतील. कळमनुरीमध्ये काय पुढची व्हिजन काय आहे का? कळमनुरी विधानसभेचा आमदार संतोष बांगर नाही इतकंच बोलतो. प्रज्ञा सातव म्हणून त्यांना काही अडचण जाणार? प्रज्ञा सातवमुळंच आम्हाला तिथं मोठा फायदा. घुगे साहेब आमचे, वडकोते साहेब आहेत, मोठे नेते आमच्याकडे आहेत. त्यामुळं कळमनुरीतला भारतीय जनता पार्टीचाच आमदार होणार आहे. खरं तर हे व्हिजन जे आहे ते 2029चं असल्याचं बोलले जाते आणि त्याला दुजोरा जे आहे ते भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिला. येणाऱ्या काळामध्ये 2029च्या विधानसभेमध्ये जे आहे ते तिथं प्रज्ञा सातव यांचा आम्हाला फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.